Hello, my dear students, friends, and all viewers. I welcome all of you in my YouTube channel of English Grammar and Composition. Today, we are going to learn about going to. It is a special structure in English language. It is used to indicate an activity in future time. In this lesson, we will learn the structure of going to, its uses and how it is used in the sentence. मित्रांनो, आज आपण गोइंग टू याविषयी जाणून घेणार आहोत. गोइंग टू ही इंग्रजीमधील विशेष रचना आहे. याचा उपयोग भविष्यकालीन कृती सांगण्यासाठी करतात. या पाठात आपण गोइंग टूची रचना, त्याचा उपयोग आणि वाक्यामध्ये कसे वापरायचे याविषयी सखोलपणे जाणून घेणार आहोत. So let us see the structure of going to. Structure: subject plus to be plus going to plus V1 means base form of verb. म्हणजेच कर्ता अधिक टू बीचे रूप अधिक गोइंग टू अधिक क्रियापदाचे पहिले रूप. याचे एक उदाहरण पाहूया. I am going to learn English grammar this year. म्हणजेच मी यावर्षी इंग्रजी व्याकरण शिकणार आहे. Now let us see the uses of going to. First, A. It is used to say something about future activity or intention. म्हणजेच गोइंग टूचा उपयोग भविष्यकालीन कृती किंवा मनात योजलेले कार्य सांगण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, वी आर गोइंग टू वॉच अ टी व्ही दिस इव्हनिंग. सेकंड, राजू इज गोइंग टू लर्न इंग्लिश ग्रामर. थर्ड, आय एम गोइंग टू बाय अ न्यू कार नेक्स्ट इयर. इन अबाव सेंटेन्सेस, इन द फर्स्ट एक्झाम्पल, टू वॉच अ टी व्ही दिस इव्हनिंग indicate future activity. In the second and third sentence, to learn English grammar and to buy a new car indicates intention in future. वरील वाक्यामध्ये पहिल्या उदाहरणामध्ये टू वॉच टी व्ही दिस इव्हनिंग म्हणजे या संध्याकाळी टी व्ही पाहणार आहोत यामध्ये भविष्यकालीन कृतीचा उल्लेख आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये अनुक्रमे टू लर्न इंग्लिश ग्रामर आणि टू बाय अ न्यू कार म्हणजे इंग्रजी व्याकरण शिकणार आहे आणि नवीन कार विकत घेणार आहे यामधून इंटेन्शन म्हणजे मनामध्ये योजलेले कार्य याचा उल्लेख होतो. नाव लेट्स सी अनदर यूज ऑफ गोइंग टू. बी. इट इज यूज टू प्रेडिक्ट व्हॉट विल हॅपन इन फ्युचर आफ्टर सीइंग द प्रेझेंट सिच्युएशन ऑर एव्हिडन्स. म्हणजे गोइंग टू याचा उपयोग वर्तमानात दिसणारी परिस्थिती किंवा पुरावा पाहून भविष्यामध्ये काय होणार आहे ते आधीच सांगण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, लुक ॲट दोज ब्लॅक क्लाउड्स इन द स्काय. इट इज गोइंग टू रेन. सेकंड, द मॅन हू इज वॉकिंग कांट सी द होल इन फ्रंट ऑफ हिम. He is going to fall into the hole. Third, it's 10 o'clock and I am not ready. I am going to be late for school. In above sentences, in the first example, looking at black clouds in the sky, it is predicted that rain will come soon. In the second example, the man can't see the hole in front of him, so it is predicted that he will fall into the hole. And in the last example, it's 10 o'clock, yet I am not ready, so it is predicted that I will be late for school. वरील वाक्यामध्ये पहिल्या उदाहरणामध्ये ब्लॅक क्लाउड्स म्हणजे काळे ढग वर्तमानात पाहून इट इज गोइंग टू रेन म्हणजे पाऊस पडणार आहे हा अंदाज वर्तवला आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये द मॅन कांट सी द होल इन फ्रंट ऑफ हिम वर्तमान काळातील पुरावा पाहून ही इज गोइंग टू फॉल इन टू द होल म्हणजे तो त्या छिद्रामध्ये पडणार आहे असा अंदाज वर्तवला आहे.
तर शेवटच्या उदाहरणामध्ये इट्स 10 o'clock अँड आय एम नॉट रेडी म्हणजे 10 वाजलेत आणि मी तयार झालेलो नाही हे पाहून आय ॲम गोइंग टू बी लेट फॉर स्कूल म्हणजे मला शाळेसाठी उशीर होणार आहे हा अंदाज वर्तवला आहे. यूज बी गोइंग टू or remove shall, will. Now let us learn how to use be going to in the given sentence, but before seeing the examples we should know about to be. As you know, to be is a helping verb. To be means am, is, are, was, were. Observe the following table of to be carefully. You will get an idea how to use proper form of to be according to the subject. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच की टू बी हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि त्याची एम, इज, आर, वाज, वेअर ही रूपे आहेत. खाली दिलेल्या टू बीच्या तक्त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा म्हणजे कोणत्या कर्त्यानुसार कोणते टू बीचे रूप वापरायचे याची तुम्हाला कल्पना येईल. फ्रॉम द अबाउट टेबल ऑफ टू बी वी लर्न दॅट फॉर्म्स ऑफ टू बी चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. इन द प्रेझेंट टेन्स एम अँड इज आर यूज विथ सिंग्युलर सब्जेक्ट अँड आर इज यूज विथ प्लुरल सब्जेक्ट. In past tense, was is used with singular subject and where is used with plural subject. वरील टू बीच्या तक्त्यावरून आपण शिकलो की वाक्याच्या कर्त्यानुसार टू बीचे रूप हे बदलते. वर्तमान काळामध्ये एम हे आय सोबत, इज हे एकवचनी कर्त्यासोबत आणि आर हे अनेकवचनी कर्त्यासोबत वापरतात, तर भूतकाळामध्ये एकवचनी कर्त्यासोबत वाज आणि अनेकवचनी कर्त्यासोबत वेर हे वापरले जाते. नाव लुक ॲट दीज एक्झाम्पल्स केअरफुली. फर्स्ट, आय शॅल सिंग अ सॉन्ग इन द स्कूल फंक्शन. सेकंड, अजय विल राईट अ लेटर इन द इव्हनिंग. थर्ड, दे विल प्ले क्रिकेट ऑन संडे. When we have to use be going to in the given sentence, there is always shall or will in the sentence. First, write subject at the beginning of the sentence म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीस दिलेला कर्ता लिहा. सेकंड, चूज प्रॉपर फॉर्म ऑफ टू बी अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट म्हणजे कर्त्याच्या वचनानुसार योग्य ते टू बीचे रूप घ्या. Third, then remove shall or will in the sentence and write going to instead of it. त्यानंतर वाक्यातील शाल किंवा विल हे वगळावे व त्याऐवजी गोइंग टू लिहावे. फोर्थ, राईट V1 means base form of verb and remaining sentence as it is. त्यानंतर V1 म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप लिहून पुढील वाक्य आहे तसे लिहावे. मित्रांनो, आता तुम्हाला शाल किंवा विल असलेल्या वाक्यामध्ये गोइंग टू कसे वापरायचे हे समजले असेल, नाही का? आता आपण गोइंग टू अन्य कशा प्रकारे वापरले जाते ते पाहणार आहोत. फ्रेंड्स, समटाइम्स इन द एक्झाम देर इज अ डिफरंट टाइप ऑफ क्वेश्चन ऑन गोइंग टू ॲज put verbs in bracket in the correct form of using going to. For examples, Raju in bracket wear bracket complete his blue dress on his birthday. Second, I in bracket help bracket complete my mother tomorrow. Third, they in bracket play bracket complete kabaddi on Sunday. Friends, as you know how to use to be according to the subject, it is very easy to solve these types of examples. First,
Choose proper form of the to be according to the subject. म्हणजे प्रथम कर्त्यानुसार टू बीचे योग्य रूप निवडा. देन राईट गोईंग टू अँड इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब इन द ब्रॅकेट. त्यानंतर गोईंग टू लिहा आणि कंसातील क्रियापदाचे मूळ रूप लिहा. अँड लास्टली राईट रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज. म्हणजे शेवटी पुढील वाक्य आहे तसे लिहा. फ्रेंड्स, in this way we have learned everything about going to in this lesson. Yet you have any doubt about this topic, you can ask me in comment box. If you like my video, please write your comment and subscribe my YouTube channel. Thank you so much for watching this video.